Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील चिमुकलीला न्याय. नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा. फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल. नसरापूर प्रकरणात 55 दिवसात निकाल. पीडित कुटुंबियांना कोर्टात अश्रू अनावर. फाशीच्या अंमलबजावणीनंतर समाधान होईल. पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया. नराधमांना समाजात राहण्याचा अधिकार नाही. योग्य निर्णय घेतल्यानं न्यायालयाचे आभार. नसरापूर निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांकडून समाधान व्यक्त. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आरोपीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही अशा प्रवृत्तींना ठेचण्यासाठी फाशीची आवश्यकता होती. कोर्टासह पोलिसांचे आभार. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाची स्वप्न बघत असतील तर त्यात गैर काय? फडणवीस पंतप्रधानपदी बसत असतील तर आमचा पाठिंबा. गद्दार सोडून मराठी माणूस पंतप्रधान व्हावा. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. शहासेना सुपारी घेऊन काम करते. फडणवीसांना संपवण्यासाठी शिंदेंना सुपारी दिली. उद्धव ठाकरेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका. माझ्या वडिलांचा फोटो वापरून 9 खासदार निवडून आणले, मात्र शिंदेंची शिवसेना म्हणजे बिनबापाचा पक्ष. उद्धव ठाकरेंची टीका. तर एकनाथ शिंदे घरोघरी फिरले तेव्हा तुमचं शेंबडं पोर आमदार झालं. श्रीकांत शिंदेंचा पलटवार. उद्धव ठाकरेंचे फुटीर खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या मतदारसंघात सभा. उद्धव ठाकरेंकडून भाऊसाहेब वागचौरे यांचा खाऊसाहेब असा उल्लेख. मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा झाली आहे. लवकरच अर्थ खातं आपल्याकडे येईल. बारामतीच्या जनता दरबारात जय पवार यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमधील रोहित पवारांचं आंदोलन स्थगित. मंत्री गिरीश महाजनांसोबत चर्चा केल्यानंतर निर्णय. विनाट शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सुरू होतं आंदोलन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्तानं महाराजस्व अभियानाची योजना. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात योजना राबवली जाणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढणार. हवामान विभागाचा अंदाज. मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. पुण्यासह 24 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. पुणे शहर आणि जिल्ह्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. राज्यातील काही भागात पावसाच्या सरी. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुण्यासह जळगावमध्ये पावसाची हजेरी. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मटण खाल्ल्यानंतर दही खाल्लं. विषबाधेमुळे पत्नीचा मृत्यू. पती गंभीर. नाशिकमधील धक्कादायक घटना. नेमकी विषबाधा कशामुळे झाली यामागील कारण अद्याप अस्पष्ट. तपास सुरू. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.